नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी खूप खास, स्पेशली माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणींसाठी, कारण की आज मी परत घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी ऑक्सिडाइज ज्वेलरी हॉल. कारण की नुकतंच मी Instagramवरती जे माझं फेवरेट पेज आहे, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी फुलझडी जो ब्रँड आहे त्याच्यावरनं नेहमी काही ना काही ऑर्डर करत असते. रिसेंटली लग्नाच्या गडबडीमध्ये बऱ्यापैकी ऑनलाईन शॉपिंग बंद होती. पण आता मी पुन्हा एकदा फुलझडी ब्रँड जो आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा सेल चालला होता. तर त्या सेलमध्ये 1500ला म्हणजे 1500ला 3 सेट आणि ₹1000ला 3 इयरिंग असा पुन्हा एकदा सेल चालू झालेला आहे. बऱ्यापैकी सेल असतोच तिथे. तर त्या सेलमधनं मी माझ्याकडे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिडाइज ज्वेलरीचं भरपूर असं कलेक्शन आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला रिसेंटली एक कमेंट पण केली होती, "कल्याणी, तुझं ऑक्सिडाइज ज्वेलरी कलेक्शन खूप छान आहे. तर प्लीज त्याचा एक ब्लॉग तू बनवशील का?" पण मी ऑलरेडी त्याचा एक ब्लॉग बनवलेला आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि आता मी जे ऑर्डर केलं आहे ते तुमच्याशी मी शेअर करते. आणि पार्सल डिलिव्हर होऊन मला 10 दिवस झालेले आहेत. परंतु काही कारणांमुळे ते पार्सल मला ओपन करता आलं नाही. असं कधी झालं नाही की आज मला पार्सल रिसीव्ह झालंय आणि मी ते ओपन केलं नाही. फक्त तुमच्याशी मला ते शेअर करायचं होतं. मला तुमच्यासमोर ते ओपन करायचं होतं की खरंच मी आधी ओपन करून पाहिलं असतं, पण मलाही पाहायचं होतं की तुम्हाला दाखवायचं होतं की त्यांची पॅकिंग कशी येते. आणि एकदम मला त्यांचा एक फॉल्टी पीस पण आला होता. तर मला ह्या टाईमला त्याचं शूटही करायचं होतं की कुठले कुठले नेक पीस मी मागवलेत आणि कशा परिस्थितीमध्ये ते मला रिसीव्ह झालेत. मला बॉक्स रिसीव्ह झालेला आहे. ह्या टाईमला मी बऱ्यापैकी माझ्याकडे जे सेट्स आहेत ऑक्सिडाइज ज्वेलरीचे सेट आहेत ते खूप मोठे आहेत, ब्रॉडमध्ये आहेत. ह्यावेळेस मी थोडं नाजूकमधलं कलेक्शन मागवलेलं आहे की जेणेकरून कधी बर्थडे पार्टीला जायचं असेल, स्मॉल गेट टुगेदरला जायचं असेल किंवा नॉर्मल एखाद्या फंक्शनला जायचं असेल, तर कधी-कधी प्रश्न पडतो किंवा कुर्तीजवर काही घालायचं असेल, तर प्रश्न पडतो की काय वेअर करायचं. म्हणून मी ह्या टाईमला थोडं नाजूक कलेक्शन मागवलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी काय-काय मागवलेलं आहे. तर पहिलं अनबॉक्सिंग करूया ह्या बॉक्सचं. आणि हा जो फुलझडी ब्रँड आहे ना, हा दिल्लीचा आहे. म्हणजे त्यांचा जो ॲड्रेस येतो तो दिल्लीचा आहे. आणि जेव्हाही तुम्ही त्यांच्यावरती ऑर्डर प्लेस करता, तर तुम्हाला कन्फर्मेशनचा पण कॉल येतो की तुमची ही ऑर्डर कन्फर्म आहे का? कारण की बऱ्यापैकी कॅश ऑन डिलिव्हरी पण त्यांचं अवेलेबल आहे. सो ते एकदा आपल्याशी कन्फर्म करतात की खरंच तुम्ही ऑर्डर घेणार आहात का म्हणून. तर हा आहे फुलझडी ब्रँड, ज्याच्यावरनं मी नेहमी ऑर्डर करते. आणि ह्यावेळेसचे नेक पीसेस खूप छोटे आहे म्हणून आज बॉक्स पण मला खूप छोटा रिसीव्ह झालेला आहे. लेट्स सी कसं आलेलं आहे कलेक्शन. पॅकिंग तर त्यांची नेहमी छान असते. प्रॉपर पॅक करून ते देतात, जेणेकरून कुठलाही पीस डॅमेज होऊ नये म्हणून. पहिला नेक पीस आहे हा. तर मी तुम्हाला सांगते की मी बऱ्यापैकी ह्या टाईमला जे नेक पीस मागवलेले आहेत ते मी मल्टी कलरमध्ये मागवलेले आहेत. रिझन असं की ते कुठल्याही गोष्टीवरती गेले पाहिजेत म्हणून. त्यांच्याकडे कलर ऑप्शन्स खूप आहेत. प्रत्येक नेक पीसमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक नेक पीसमध्ये त्यांच्याकडे पिंक कलर, पेस्टल कलरमध्ये किंवा डार्क कलरमध्ये. तर मी ह्यावेळेस मल्टी कलर का मागवलेत, कारण की सगळ्या म्हणजे कुठले लिमिटेशन्स येऊ नये की कुठल्या कलरवर, कुठल्या ड्रेसवर तो घालता येणार नाही असं होऊ नये. म्हणून मी ह्यापैकी जे पण मागवलं ते मल्टी कलरमध्ये मागवलेलं आहे. तर पहिला नेक पीस आहे हा. इयरिंग तर खूप छान दिसतात. मी दाखवते इयरिंग कसे आहेत फर्स्ट. तर हे आहेत सुंदर अशी इयरिंग. आणि याच्यामध्ये 3 कलर आहे. याच्यामध्ये आहे पिंक, पर्पल अँड ग्रीन. इयरिंग तर खरंच छान आहे, तुम्हालाही आवडतील. इनफॅक्ट मी तुम्हाला वेअर पण करून दाखवते की ते कसे दिसतात ते. जेणेकरून तुम्हालाही अंदाजा येईल की खरंच हे नेकपीस छान आहेत की नाहीये. आणि मला असं वाटतं 1500ला खरंच वर्थ आहेत माझ्यासाठी तरी. तर हे आहेत इयरिंग्स. इयरिंग्स तर खरंच खूप छान आहे. क्वालिटी पण तुम्हाला दिसतीये. ही क्वालिटी पण त्याची खरंच चांगली आहे. आणि नेकपीसही छान दिसत आहे. सो येस, नेकपीस आहे हा. वाव, सुंदर असा नेकपीस आहे. हे फर्स्ट नेकपीस आणि हे त्याची इयरिंग. खरंच इयरिंग पण छान आहे, नेकपीस पण छान आहे, क्वालिटी पण त्याची छान आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की मला सांगा. आपण पाहूयात नेक्स्ट नेकपीस की दुसरा कुठला आलेला आहे. दुसरा मला पाहूनच छान वाटतोय.
इयरिंग्स एकदम नाजूक आहेत. हा थोडासा ब्रॉडमध्ये आहे. मला फोटोमध्ये पाहताना असं वाटत होता की हा नाजूकमध्ये आहे, पण हा थोडा ब्रॉडमध्ये आहे. तर पुढचा नेकपीस आहे हा, आणि हाही मल्टी कलरच आहे. वाव, इयरिंग्स पहा किती नाजूक आहेत याचे, सुंदर आहेत. आणि हात मी मल्टी कलर मागवलाय, पण इयरिंग मध्ये एकच कलर आहे, पिंक कलर. बाकी नेकपीस मध्ये तर मल्टी कलरच आहे. तर फर्स्ट मी ट्राय करते इयरिंग कशा आहेत. माझ्या घरच्यांनाही प्रश्न पडतो की मी एवढ्या ज्वेलरीचं करते काय. मला कधी कधी असं वाटतं की गिव्ह अवे करावा का काही ज्वेलरीचा. तुम्ही मला सांगा की गिव्ह अवेची आयडिया कशी आहे ज्वेलरीची. वाव, इयरिंग तर खूप सुंदर दिसतात. एकदम नाजूक अशी इयरिंग्स आहेत आणि एकदम हलके आहेत. आता नेकपीस पाहूयात कसा आहे. नेकपीस पण खूप नाजूक आहे, खूप म्हणजे खूपच नाजूक आहे. मला असं वाटतं फोटोपेक्षाही खूप नाजूक आहे तो. मी एवढा नाजूक एक्सपेक्ट नव्हता केला, पण हा खूपच नाजूक आहे. पण तुम्हाला हा नेकपीस खरंच खूप आवडेल. हे पहा किती सुंदर असा नेकपीस आहे. मी तुम्हाला दाखवू शकते की मला माहित नाही, पण खरंच खूप सुंदर असा नेकपीस आहे. आणि ऑलमोस्ट सगळे कलर आहेत. तुम्हाला पिंक दिसतोय, ग्रीन आहे, पर्पल आहे, ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू आहे, लाईट पिंक आहे. ऑलमोस्ट सगळे शेड्स त्यांनी कव्हर केले त्या नेकपीस मध्ये. तुम्हाला वेअर करून दाखवते की तो कसा दिसतो. मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. खरंच हा किती सुंदर आहे. मला तर स्पेशली फर्स्ट नेकपीस पण मला आवडलाय, पण मी नाजूक जे पाहत होते ना, तर खरंच खूप सुंदर असा नेकपीस आहे. आता मी तुम्हाला दाखवते थर्ड नेकपीस, आणि मी हे विचारायचं विसरली की तुम्हाला हा कसा वाटतोय. थर्ड नेकपीस पण खूप नाजूक आहे. जसं मी एक्सपेक्ट केलं होतं तसाच नाजूकमध्ये आहे. हा पण एकदम नाजूक आहे आणि हा पण एकदम नाजूक आहे. आणि पॅकिंग खरंच चांगलं करून दिले त्यांनी ह्या टाईपनं मला. तर हे आहेत त्याचे इयरिंग, एकदम नाजूक आहेत. आणि घालून दाखवते नेहमीप्रमाणे की कसं दिसतंय. आणि हे जे छोटे इयरिंग्स आहेत त्याच्यामुळे जराही मला असं वाटलं नाही की मी काही वेअर केलंय कानामध्ये, जराही त्रास झालेला नाही आहे. मी तुम्हाला इयरिंग दोन्ही बाहेर काढून दाखवायचं विसरली आहे, पण ठीक आहे. समोर क्लिअर होतंय तुम्हाला घातल्यानंतर कसं दिसतंय ते. आता सेट दाखवते की सेट कसा आहे. हा आहे हा सेट. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगाल. मी ह्या सेटमध्ये ब्लॅक कलर ऑर्डर करणार होती, पण नंतर मी थोडं माइंड चेंज केलं आणि मी दोन्ही मल्टी कलरमध्ये मागवला. याच्यामध्ये अजून एक कलर तो जो मला आवडला होता तो आउट ऑफ स्टॉक झाला होता, म्हणून मला हा मागवावा लागला. तर हा पाहूयात की घातल्यानंतर हा कसा दिसतोय. तर पहा घातल्यानंतर हा कसा दिसतोय. खरंच मस्त. माझ्याकडनं तर सगळे जेवढे पण सेट मला आज रिसीव्ह झाले, तर मी 10 आउट ऑफ 10 स्पेशली ह्या 2 सेटसाठी, जे मी नाजूक सेट्स पाहत होते आणि जी फिनिशिंग आहे हा प्लस हा सेट, मी परत एकदा तुम्हाला जवळून दाखवते. खरंच फिनिशिंग खूप सुंदर. मला दोन्ही सेट खूप आवडलेले आहेत. आणि हा सेट पण मला आवडलेला आहे. याचं फक्त मला एवढंच वाटतं की थोडासा हाताला कलर माझा याचा लागलेला आहे, ऑक्सिडाइजचा. बाकी हे दोन्हीचा बिलकुल लागलेला नाहीये. त्याचा थोडा कलर लागलाय, पण मला हे असे सेट लागतात. आता नवरात्रीमध्ये ह्या अशा सेट्सची मला खूप गरज पडते आणि मला साडीवरही घालायला आवडतात. मी खरं सांगते, हा मला खरंच आवडलेला आहे. फक्त मला एकच त्याचा प्रॉब्लेम जाणवला की माझ्या हाताला बोटांना तुम्हाला दिसतंय थोडा याचा कलर लागलेला आहे. तर हे होते आजचे माझे 3 सेट. तिन्ही सेट्सला इयरिंग्स आहेत, नाजूक इयरिंग्स आहेत आणि खरंच सुंदर असं कलेक्शन आहे. तुम्ही बाकीचं कलेक्शन पण चेक करू शकता. फुलझडी ब्रँड आहे. इन्स्टाला तुम्ही जर स्क्रोल केलं, मी तुम्हाला याची लिंक, तिन्ही प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि आजचं तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगाल. की आजचं हे नाजूक कलेक्शन तुम्हाला आवडलं का हेही मला सांगाल. आणि तुम्हाला अजून काही माझ्याकडनं पाहायचं असेल तेही मला नक्की सांगाल. मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की कल्याणी तू कुर्ती हॉल किंवा ड्रेस हॉल कर. तर मी नक्की लवकरच कुर्ती हॉल किंवा ड्रेस हॉल नक्कीच करेल. मी सध्या चेक करत आहे, पण मला असे एवढे चांगले ड्रेसेस किंवा कुर्तीज नाही दिसल्या. जेव्हाही मला वाटतं की खरंच ह्या खूप चांगल्या आहेत, तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल आणि तुम्हाला नक्की तो ब्लॉग पाहायला मिळेल. तर हे होतं आजचं माझं फुलझडी ब्रँडचं 3 नेकपीसचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.
आणि यातला कुठला नेकपीस तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला तेही मला सांगात आणि कुठला नाही आवडला, नेहमीप्रमाणे कुठला नाही आवडला तेही मला नक्की सांगात. आणि तुम्हाला अजून माझ्याकडनं काय पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगात. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे मी जे आज कलेक्शन तुम्हाला दाखवलंय हे बाकी तुमच्या फ्रेंडसाठी पण युजफुल आहे, तर त्यांच्याशी पण हे शेअर करा आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. धन्यवाद.